आज आपण घरच्या घरी फालुदा बनवतोय. त्यासाठी मी शेवया घेतल्यात बघा. आता गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. हे पाणी चांगलं उकळून घेते आणि त्यामध्ये शेवया टाकते आणि 5 मिनटं शिजवून घेते. आता शेवया चांगल्या शिजल्यात. आता याचं पाणी मी गाळून घेते चाळणीवर आणि वरतून थंड पाणी टाकते, म्हणजे शेवया मोकळ्या होतील. आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे. त्याच्यात 2 ग्लास दूध टाकते. त्यामध्ये आता बघा, धाग्यावाली खडी साखर होती माझ्याकडे, ती मिक्सरला वाटली मी आणि त्याचे 4 चमचे टाकून घेते दुधामध्ये आणि मिक्स करून घेते. आता केशरच्या काड्या टाकल्यात त्याच्यामध्ये मी. बदाम आणि पिस्ताचे काप टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता दुधाला चांगली उकळी आली. आता दूध खाली उतरून घेतलं आणि थंड करून घेतलं मी. आता उकडलेल्या शेवया त्या ग्लासामध्ये टाकते. 2 ग्लासामध्ये टाकल्या. आता सब्जा 2 चमचे मी एका वाटीत 15 मिनटापूर्वी भिजत घातला होता, तो 1-1 चमचा त्या ग्लासामध्ये टाकला. रूह अफजा 1-1 चमचा टाकला आणि आईस क्यूब टाकले. आता हे थंड झालेलं दूध मी दुसऱ्या ग्लासात ओतून घेतले आणि ते दूध परत काचेच्या ग्लासात ओतून घेतले. त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकला, कॉटन कँडी आईस्क्रीम टाकला आणि वरतून मी चेरी लावली. असा मी फालुदा बनवला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.